नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे अश्विनचा बर्थडे असतो। त्यावेळेस हॉलमध्ये सगळेजण डायनिंग टेबल वरती जेवायला बसलेले असतात आणि अश्विन येतो आणि बघतो काय तर डायनिंग टेबल वरती सगळं जेवण त्याच्या आवडीचं बनलेलं असतं। मग अश्विन जोरजोरात ओरडू लागतो, वाह काय बात आहे, आज सगळं जेवण माझ्या आवडीचं आहे। त्यावेळेस प्रिया मुद्दा म्हणू लागते की आज तुझा वाढदिवस आहे ना अश्विन, मग एवढं सगळं तर मग मी करूच शकते असं आता प्रिया म्हणते। आता प्रियाने असं म्हटल्यानंतर आता पूर्ण आजी लगेच रोखठोक उत्तर देतात। आता पूर्ण आजी, कल्पना, प्रताप, अर्जुन सगळेजण तिथे उभे असतात, बसलेले असतात। सगळेजण हे प्रियाचं खोटं नाटक बघत असतात, पण त्यावेळेस पूर्ण आजींना हे सहन होत नाही। त्या रोखठोक बोलतात। पूर्ण आजी प्रियाला बोलते, खोटं बोलू नकोस तन्वी, हे सगळं जेवण तू नाही बनवलेलं, हे सगळं जेवण कल्पनाने आणि हिने केलं आहे। आता सायली सोबत कल्पनाने पहिल्यांदा स्वयंपाकघर शेअर केलेलं असतं। सायली सोबत कल्पनाने अश्विनच्या बर्थडेसाठी स्वयंपाक केलेला असतो। आता सायली, पूर्ण आजी आणि कल्पना या दोघींमध्ये उभी राहिलेली असते। त्यावेळेस मात्र प्रियाचं तोंड पडतं। प्रिया म्हणते, जरा कुठे माझं चांगलं व्हायला लागलं की ही म्हातारी बोललीच, असं प्रिया मनातल्या मनात आता बोलत असते। आता प्रिया मनातल्या मनात म्हणजे हे करत असते, तिला खूप त्रास होत असतो की नाही का, म्हणजे ही म्हातारीने तोंड उघडलं, ही म्हातारी मेलेलीच बरी, असं तसं मनातल्या मनात म्हणत असते। तर आता अश्विनला देखील समजून जातं की प्रियाने काहीच केलेलं नाहीये। आता हे सगळं स्वयंपाक जे आहे ते कल्पना आणि हिने केला म्हटल्यावर अर्जुन मुद्दाम पूर्ण आजीला विचारतो की हिने म्हणजे कोण आहे ग? त्यावेळेस पूर्ण आजी म्हणते की तुझी बायकोने, असं म्हटल्यानंतर आता अर्जुन हसू लागतं। त्याला खूप छान वाटतं की आता पूर्ण आजीने आज पहिल्यांदा माझ्या बायकोची, सायलीची ओळख करून दिली आहे। सायली देखील मनातल्या मनात म्हणत असते, आज पूर्ण आजींनी मला तुमची बायको म्हणून आवाज दिला आहे किंवा ओळख दाखवली आहे, तर लवकरच असा पूर्ण आजी मला त्यांची सून म्हणून, सायली म्हणून देखील आवाज देतील। तर असं सायली मनातल्या मनात म्हणत असते आणि सायली म्हणत असते की आमच्या दोघींचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊन जाईल, अशा आशेवरती मी वाट पाहत आहे। तर आता सायली खूप खुश झालेली असते, पण सर्वांच्या समोर अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियाचं मात्र खोटं नाटक सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। पूर्ण आजीने सगळं आणलेलं आहे। त्याचबरोबर प्रियाला चांगल्या तोंडावरती पाडत सायलीचं कौतुक पूर्ण आजीने केलेलं आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, नक्की मालिकेत पुढे काय होणार, पूर्ण आजी सायलीचा सून म्हणून स्वीकार कधी करणार, त्याचबरोबर प्रियाला घराबाहेर कधी काढणार, हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर सगळे अपडेट्स लवकरात लवकर अवेलेबल असतात। आता या मालिकेचा शेवट कसा होणार आहे याचे देखील अपडेट्स मी चॅनलवर टाकलेले आहेत, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा। शेवटी अर्जुनचा मृत्यू होणार आहे वगैरे वगैरे हे सगळे अपडेट्स मी टाकलेले आहे, मालिकेचा शेवट कसा होणार आहे त्याचे। त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ सापडत नसतील तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईल। धन्यवाद।